रुपाली पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। रोडवरच्या गाडीसारखी कुरकुरीत बटाटा भजी कशी करायची आज आपण हे बघणार आहोत। भजी तळल्यानंतर काही वेळानंतर ते एकदम मऊ पडतात, तर असं होऊ नये यासाठी ते मी काही टिप्स सांगितल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला मग वेळ न दवडता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी मोठ्या आकाराचे 2 बटाटे घेतलेले आहेत। बटाटा भजी करताना मोठ्या साईजचे बटाटेच आपल्याला घ्यायचे आहेत आणि ते नरम नसावेत। बटाटा जर नरम असेल ना तर त्याचे स्लाइस ना पातळ निघत नाहीत, त्यासाठी बटाटा हा नरम नाही घ्यायचा। तुम्ही बघू शकता, बघा इथे आपण किसणीने ह्याला किसून घ्यायचं आहे आणि त्याआधी आपण हा बटाट्याला सोलून घ्यायचा आहे। काही जण बटाटा सोलून न घेतात त्याचे स्लाइस कापून घेतात, पण मी ते सोलून घेणार आहे। तुम्ही बघू शकता, बघा। आणि अशा मोठ्या साईजचा जर बटाटा घेतला ना त्याची स्लाइस आणि ती भजी ही खूप छान निघतात। हे बघा, तुम्ही बघू शकता, बघा असे मी सोलून घेणार आहे आणि आपल्याला अशा पद्धतीने हा किसून घ्यायचा आहे। हे बघा, उभा किसायचा नाही आहे, असा आडवा पकडायचा आहे, म्हणजे त्याची स्लाइस ना खूप छान आणि मोठे निघतात। हे बघा, तुम्ही बघू शकता, बघा अशा पद्धतीचा मस्त एकदम असा बटाटा मोठ्या साईजचा स्लाइस याची पातळ निघतात। हे बघा, तर अशा पद्धतीने मी इथे सर्व करून घेणार आहे। तुम्ही बघू शकता, बघा मी ती दोन्ही बटाटे किसून घेतलेले आहे। बघा असे छानपैकी असे पातळ स्लाइस करून घेतलेले त्याच्या, आणि हे आपण स्वच्छ पाण्यामध्ये हे धुवून घ्यायचे आहे 2 वेळा। बटाट्याचा जो स्टॉच असतो ना तो पूर्णपणे निघून गेला पाहिजे, त्यामुळे बटाटे ना मस्त एकदम क्रिस्पी होतात आणि ते खायलाही भजी टेस्टी लागतात। गाडीवरती जशी भजी मिळतात ना एकदम टम्म फुगलेली, तशीच भजी आपण इथे आज तयार करणार आहोत। तर त्यासाठी इथे आपण सुरुवातीला बटाटा छान असं स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे आपण बेसन पीठ घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता, बघा इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि 2 चमचे आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे। त्याने भजी मस्त एकदम कुरकुरीत होतात आणि बराच काळ क्रिस्पी राहतात। इथे हळद घातलेली आहे मी अर्धा छोटा चमचा, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि इथे मी 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे। 1 चमचा ओवा घालायचा आहे। ओवा घालताना थोडासा हातावरती आपल्याला चोळून घ्यायचा आहे, त्यामुळे त्याचा ना स्वाद खूप छान येतो भजीला। आणि वरून आपल्याला कोथिंबीर घालायचं आहे। हे सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एकत्र, हे बघा, आणि थोडं थोडं पाणी घालून घट्ट असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। एकदम असं घट्ट करायचं नाही किंवा पातळही करायचं नाही। जर तुम्ही पातळ केलं ना तर ते भजी फुगत नाही, ते बघा, आणि जास्त जर घट्ट केलं ना तर भजी आपले जाड राहतात आणि आतमध्ये कच्चेही राहतात। तर असं न करता आपल्याला असं परफेक्ट बॅटर पाहिजे। तुम्ही बघू शकताय, बघा, आणि छान असं क्रिस्पी होण्यासाठी आपण इथे गरम तेलाचा वापर केलेला आहे। गरम तेल आपण एकदम गरम करायचं आहे तेल, आणि ते 2 चमचे घालायचं आहे ह्याच्यामध्ये, आणि पुन्हा सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले भजी ना मस्त एकदम कुरकुरीत होती, क्रिस्पी राहतील आणि प्रत्येक भजी हे टम्म मस्त एकदम फुगतील। बघा, तुम्ही बघू शकता आपण सोडाचा वापर अजिबातही केलेला नाही याच्यामध्ये। आपलं हे पीठ आहे ना छान असं फेटून घ्यायचं आहे। त्यानंतर एक एक स्लाइस घालून आपण तळून घेणार आहोत। छान असं कोट करून घ्यायचं आहे। त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला फास्ट करायची आहे आणि फास्ट गॅसवरतीच आपण हे तळून घेणार आहोत। तुम्ही बघू शकताय, बघा बटाटा भजी स्लो गॅसवरती करायची नसतात, ते फास्ट गॅसवर केलेत ना तर छान ते असे क्रिस्पी बनतात। तर तुम्ही बघू शकता, खूप छान ही टीप आहे। तर अशा पद्धतीने आपण हे भजी तळून घेणार आहोत। मस्त एकदम छान फुगलेत, बघा, आणि अशा पद्धतीने केलेले भजी नरमही पडत नाहीत आणि ऑइलही पित नाहीत। हे बघा, तुम्ही बघू शकता तेलकट अजिबातही होत नाहीत ही भजी। तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा। आपण या भजीमध्ये कोणत्याही सोड्याचा वापर केलेला नाही आहे, फक्त पीठ जे आहे ते सुरुवातीला फेटून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला गरम तेलाचा 2 चमचे वापर करायचा आहे। त्यामुळे ना भजी आपले छान असते, मस्त क्रिस्पी आणि छान कुरकुरीत राहतात। तर अशाच पद्धतीने मी सर्व इथे करून घेणार आहे। यानंतर तुम्ही जेव्हा पण भजी कराल ना तर तुम्ही ही ट्रिक नक्कीच वापरून बघा, तुमचीही भजी मस्त एकदम अशी कुरकुरीत आणि क्रिस्पी बनतील। तर नक्कीच ट्राय करून बघा। तुम्हाला भजीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा।